पाहिलं पहा की या ज्या काही अल्गी आहेत म्हणजे पर्टिक्युलरली मग सियानोबॅक्टेरिया असतील, ब्लू ग्रीन अल्गी आहेत किंवा मग क्लोरोफायसी मेंबर्स, फिओफायसी मेंबर्स किंवा रोडोफायटा, रेड अल्गी, ब्राऊन अल्गी, अशा प्रकारचे जे काही ग्रुप्स आहेत या ग्रुपपैकी असणाऱ्या काही अल्गी जे आहेत याचा आपल्याला या ठिकाणी इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपल्याला पाहायला मिळते. हा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स जो आहे तो ॲज अ फूड सोर्स म्हणून आहे. आणि तुम्हाला लास्ट लेक्चरला मी सांगितलं की काही प्रकारच्या अल्गी जे आहेत हे अल्गी ॲज अ फूड सोर्स, कारण का तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन्स आहेत म्हणून याचा फूड म्हणून या ठिकाणी वापर केला जातो. त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये या अल्गीपासून जसं की कॅराजिनन असेल, अगार अगार असेल, अल्जिन असेल, आहे की नाही, अल्जिनिन असेल, अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स या अल्गीपासून तयार केले जातात आणि ते नंतर मग इतर बाकीच्या प्रॉडक्ट्ससाठी वापरले जातात. जसं की फॉर एक्झाम्पल टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये किंवा कपडे जे असतात बघा, आता तुम्हाला लास्ट लेक्चरला मी सांगितलं होतं की लिननचे जे काही कपडे आहेत, कडक खादी ज्याला आपण म्हणतो खादीचे कपडे, ते तयार करण्यासाठी यामध्ये जे काही स्टार्च वापरलं जातं हे इट इज डिराइव्ड फ्रॉम दिस अल्गी. तर अशा प्रकारे फूड इंडस्ट्रीमध्ये, केमिकल इंडस्ट्रीमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये, त्याचबरोबर मेडिसिन म्हणून देखील अल्गीचा वापर केला जातो. राईट. सो इन दिस यू कॅन ऑब्झर्व there are so many economic importance of algae in various sectors. जसं की आपण फर्स्ट टाइम पाहिलं बघा, जसं की अल्गी कॅन बी यूज ॲज अ फूड सोर्स. मग कोणत्या कोणत्या अल्गी? जवळपास 110 पेक्षाही जास्त स्पेसीज ज्या आहेत अल्गीच्या, क्लोरोफायसी, फिओफायसी किंवा मग रोडोफायसी या ग्रुपमधल्या, जसं की पोरफायरा आहे, अलॅरिया आहे, उल्व्हा, क्लोरेला, कॉन्ड्रस, रोडमेनिया किंवा कोडियम, अशा वेगळ्या प्रकारचे अल्गी जे आहेत ह्या ॲज अ फूड सोर्स म्हणून डायरेक्टली वापरले जातात. तुम्ही म्हणाल अल्गीचं काय, तर अल्गीची भाजी केली जाते थोडक्यात असं समजा, किंवा मग अल्गीपासून या प्रकारची ड्राय पावडर तयार केली जाते आणि ही पावडर जी आहे ही फूड सप्लिमेंटमध्ये वापरली जाते. मग या बऱ्याचशा काही अल्गीमध्ये जर तुम्ही बघितलं तर 30 ते 35% प्रोटीन आहे, म्हणजे गव्हामध्ये जितकं असतं तितकं आहे. जवळपास 57% कार्बोहायड्रेट्स आहेत आणि याचबरोबर इतर बाकीचे विटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स यामध्ये असल्यामुळे याचा वापर आपल्याला ॲज अ फूड सोर्स म्हणून झालेला आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतं. मला काही कंट्री जे आहेत पहा, जसं की जपान, चायना किंवा इवन समुद्राच्या जास्त सानिध्यामध्ये असणाऱ्या ज्या काही कंट्री आहेत त्या ठिकाणी आणि त्या कंट्रीमध्ये जास्त करून या अल्गीचं देखील युटिलायझेशन केलं जातं, किंवा ज्या ठिकाणी वॉटर बॉडीज जास्त आहेत, पाण्याची तळी जास्त ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी तर फूड म्हणून आहे. त्याचबरोबर अगार अगार तयार करण्यासाठी, कॅराजिनन तयार करण्यासाठी, अल्जिनेट तयार करण्यासाठी, आहे की नाही, किंवा क्लोरेलिन नावाचं अँटीबायोटिक देखील या अल्गीपासून तयार होतं एका प्रकारे, क्लोरेला नावाच्या अल्गीपासून. बघ, क्लोरेलिन नावाचं अँटीबायोटिक तयार होतं विच इज यूज ॲज अँटीबायोटिक. म्हणजे काय? इट इज सिम्पली यूज टू किल दी बॅक्टेरिया और अदर मायक्रोब्स, आहे की नाही. आपण अँटीबायोटिक घेतो तसं त्याप्रमाणे हे अँटीबायोटिक देखील. किंवा मग क्लोरेला, सिनेडेस्मस, नंतर क्लेमॅडोमोनास, अशा वेगळ्या प्रकारच्या ज्या काही स्पेसीज आहेत अल्गीच्या, या स्पेसीज या ठिकाणी काय केल्या जातात ॲज अ इकॉनॉमिक इम्पॉर्टंट म्हणून वापरले जातात. सो इन दिस सिवेज ट्रीटमेंट असेल, पोल्युशन इंडिकेटर असेल, अशा वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये किंवा वेगवेगळ्या या सोर्सेसमध्ये या अल्गीचा वापर झालेला आपल्याला पाहायला. जसं की पहा, अल्गी विच कॅन बी यूज ॲज अ मेडिसिन. Algae have also been reported to play an important role in indicating the pollution. महत्त्वाचा रोल प्ले करतात काय? पोल्युशन दाखवण्याचा. कारण काय, तर पोल्युटेड वॉटरमध्ये पर्टिक्युलरली बघा, ज्या ठिकाणी पोल्युटेड वॉटर असेल, पोल्युटेड एरिया असेल, अशा ठिकाणी मात्र अल्गीची ग्रोथ होत नाही. म्हणजे काय, की ज्या ठिकाणी पोल्युशन फ्री वॉटर आहे अशा पाण्यामध्ये जर काय अल्गी ग्रो होत असेल तर त्याला म्हणायचं सिम्पली इट इंडिकेट्स क्लिअर वॉटर. किंवा काही अल्गी जे आहेत की ज्या अल्गी दे रिटार्ड दी रिस्पॉन्स ऑफ पोल्युटेड वॉटर
and while as some the growth is highly influenced by increase in the pollution level of the basic substratum. जसं की आता बघा आपलं मागच्या जून महिन्यामध्ये लोणार सरोवराचं पाणी अचानक पिंक कलरचं झालं होतं. आता हे काही पोल्युशनमुळे झालं का? किंवा साधारणतः तसाच प्रकार म्हणा. त्या पाण्यामध्ये हेवी सॉल्ट जे आहेत या सॉल्टचं प्रमाण जर वाढलं जास्त प्रमाणात तर याच्यामध्ये आपल्याला या प्रकारच्या डॉमिनंट अल्गी ज्या असतात त्या आपल्याला वाढलेल्या पाहायला मिळतात. तर त्या अल्गीचा कलर जो येतो थोडासा चेंज होतो टॉलरन्स कंडिशनमध्ये. आणि अशा टॉलरन्स काय म्हणतात त्याला ऑस्मॉटिक ट्रेसमध्ये या अल्गी जे आहे ते स्वतःचा कलर चेंज करतात, पिगमेंट्स त्याच्यामध्ये तयार होत असतात आणि त्यामुळे आपल्याला पूर्णपणे ते पाणी जे आहे ते पिंक कलरचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. नंतर मात्र पुन्हा ते हिरवगार झालं. सो इन दिस वे दी अल्गी शोज व्हेरी मच इफेक्ट आहे की नाही, वेगळ्या प्रकारे इफेक्ट आहे ही अल्गी जी आहे ते दाखवतात. याचबरोबर अल्गी जी आहे आपण जर पुढे जाऊन जर बघितलं तर ह्या वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स या अल्गीपासून इंडस्ट्रीमध्ये ॲक्च्युअली फॉर्मेशन केलं आहे. अल्गीचा वापर करून वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट मोठ्या प्रमाणामध्ये तयार केले जातात. त्यापैकी एक आहे आगार आगार. काय आगार 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 तुम्हाला लास्ट लेक्चरला मला वाटतं सांगितलं मी की ज्यामध्ये जिलॅडिनियम, टेरोक्लॅडा किंवा ग्रॅसिलारिया, अकॅन्थोपेल्टिस, अहॅनफेल्टिया, वॉन्ड्रस किंवा जेराटिना या वेगळ्या प्रकारच्या ह्या ज्या काही ब्राऊन किंवा रेड अल्गी ज्या आहेत या अल्गीपासून आगार जे आहे ते आगार पावडर तयार केली जाते. आगार जे आहे ते पावडरच्या स्वरूपामध्ये, जसं की से फॉर एक्झाम्पल बेसन पीठ कसं आहे आपलं तसं त्याप्रमाणे. आता एक सांगा मला साधारणतः बेसन पीठ जे आहे हे बेसन पीठ जर आपण थोडंसं जर गरम केलं म्हणजे गरम पाण्यामध्ये जर टाकलं तर त्याचं बेसन तयार होते आहे की नाही, अशी ज्याला काय म्हणूया आपण पिठलं तयार होते. पिठलं तयार करता म्हणजे बघितलं असं सगळ्या तशाच प्रकारे साधारणतः ही आगार पावडर जी आहे ही आगार पावडर जर एकदा डायजेस्ट झाली तर एक क्लिअर ट्रान्सपरंट सोल्युशन तयार होतं आणि त्यानंतर ती ज्या वेळेला कूल झाल्यानंतर याचं सेमी सॉलिड नेचर त्या ठिकाणी तयार झालं आपल्याला पाहायला. सुरुवातीला लिक्विड असते पण ते जर गरम केलं तर नंतर सेमी सॉलिड नेचर म्हणा किंवा सेमी सॉलिड स्ट्रक्चर आपल्याला त्या मीडियमचं तयार झालेलं आपल्याला पाहायला. मग याचा वापर कुठे केला जातो? याचा वापर जेल तयार करण्यासाठी. जेल असते बघा जेल, आता वेगळ्या कॉस्मेटिक्समध्ये जेल वापरली जाते किंवा इवन क्लोजअप सारखी टूथपेस्ट जी आहे या क्लोजअप सारख्या टूथपेस्टमध्ये याचा वापर केला जाईल. किंवा काही मेडिसिन असतात, जेल असतात, जेलच्या स्वरूपामध्ये असतात. इव्हन आता कॉस्मेटिक्समध्ये भरपूर सारे काही प्रॉडक्ट्स आलेले की जे जेलमध्ये आहे किंवा जेली चॉकलेट जरी असेल, जेली किंवा जॅम आपण ज्याला म्हणतो या प्रिपरेशनमध्ये याचा वापर केला आणि इडिबल आहे, प्लांटपासूनच तयार झालेलं आहे. कार्बोहायड्रेट आहे ॲक्च्युली याच्यामध्ये, फक्त ते गोड नसून कसं आहे त्या प्रकारचं त्याचं स्ट्रक्चर आहे. पॉलिसॅकराइड आहे. इट इज कन्सिस्ट ऑफ 2 पॉलिसॅकराइड्स, वन इज अगॅरोज अँड अनदर वन इज द अगॅरोपेक्टिन. यामध्ये 2 प्रकारचे पॉलिसॅकराइड या आगार आगारमध्ये, अगॅरोज आणि अगॅरोपेक्टिन. मग हे आगार जे आहे इट इज मोरली युज्ड इन द फूड मटेरियल, फार्मास्युटिकल्समध्ये औषध तयार करण्यासाठी किंवा या प्रकारच्या काही कॉस्मेटिक्स किंवा जेल तयार करण्यासाठी, ज्याला आपण म्हणतो ना गोल्टीज किंवा मलम तयार करण्यासाठी, वेगळ्या प्रकारच्या कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो. इट इज ऑल्सो यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग दी चीज प्रोसेसिंग, पडिंग मेथड, क्रीम्स किंवा जेलीज तयार करण्यासाठी याचा वापर झालेला आपल्याला दिसतो. फार्मास्युटिकलमध्ये याचा वापर लक्झेटिव्ह म्हणून केला जातो आहे की नाही. त्याचबरोबर वेगवेगळ्या कॉस्मेटिक्समध्ये ऑइंटमेंट असेल, लोशन असेल आहे की नाही, या लोशन्समध्ये आपल्याला याचा वापर जो आहे तो केलेला आपल्याला दिसतो ॲज अ इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ दिस कॉस्मेटिक्स. So this agar agar it is almost used for a century as a stiffening agent in the culture media. Stiffening is what? स्टिफनिंग एजंट म्हणजे काय की जसं की एखादं कल्चर मीडिया असेल आणि त्यामध्ये जर का समजा सेमी सॉलिड नेचर जर का आपल्याला तयार करायचं असेल त्यानुसार कल्चर मीडिया
मग दुसरं प्रॉडक्ट आहे बघा कॅराजिनन. इट इज ऑप्टेन फ्रॉम दी सेल वॉल ऑफ दी कॉन्ट्रस क्रिस्पस अल्गी किंवा ज्याला आयरिश मॉस असं म्हणतो आपण. जिराटिना स्टिलाटा नावाची अल्गी जी आहे, या अल्गीपासून कॅराजिनन तयार केलं जातं आणि हे कॅराजिनन जे आहे हे अल्कोहोल किंवा शुगर इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं. क्लिनिंग एजंटसाठी. अल्कोहोल जसं क्लीन असते की नाही, किंवा शुगर क्लीन करण्यासाठी, पांढरी शुगर तयार करण्यासाठी या ठिकाणी याचा वापर झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर also it is used in stabilization of emulsion in the paints. कलर इंडस्ट्रीमध्ये वापरलं जाते. इमल्शन पेंट्स म्हणतात बघा. इमल्शन पेंट्स म्हणजे काय की अशा प्रकारची पेंट्स असतील तर ते अगदी स्मूथ असतात बा, हाताला चिटकत नाहीत ते पुन्हा, आहे की नाही. इमल्शन पेंट जर तुम्ही बघितलं की इमल्शन पेंट केलेली भिंत असेल तर ती अशी हाताला चिटकत नाही, अशी स्मूथ लागते. नाही तर इतर वेळेला आपले साधे रंग जे असतात ते पुन्हा आपल्या अंगाला लागतात. तसं मात्र या ठिकाणी होणार नाही. इट इज ऑल्सो यूज्ड इन दी टेक्स्टाईल इंडस्ट्री. टेक्स्टाईल म्हणजे कापड तयार करणारी इंडस्ट्री जी आहे यामध्ये वापरलं जाते. त्याचबरोबर लेदर इंडस्ट्री असेल, ब्रिविंग इंडस्ट्री असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये या कॅराजिनन हे जे काही प्रोडक्ट आहे याचा वापर केला पाहिजे. मग वेगवेगळ्या ठिकाणी बघा, जसं की अल्गी इन ॲग्रिकल्चर, अल्गी इन इंडस्ट्री, अल्गी इन मेडिसिन, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ह्या अल्गीचा वापर झालेला पाहायला मिळेल. तिसरं प्रॉडक्ट आहे बघा इंडस्ट्री लेवलला, ते म्हणजे अल्जिनेट. अल्जिनेट काय आहे? इट इज अ सॉल्ट ऑफ अल्जिनिक ॲसिड विच ऑकर्स इन दी सेल वॉल ऑफ ब्राऊन अल्गी. ब्राऊन अल्गी जे आहेत की नाही, त्या ब्राऊन अल्गीच्या सेल वॉलमध्ये आपल्याला हे प्रॉडक्ट असलेलं पाहायला मिळतं, ज्याला अल्जिनिक ॲसिड असं म्हणतात. आणि त्या अल्जिनिक ॲसिडचं सॉल्ट किंवा सॉलिडिफिकेशन केलं जातं, त्याला म्हणायचं अल्जिनेट. लॅमिनारियल्स, लॅमिनारिया, ॲस्कोफायलम, त्यानंतर मग फ्युकस असेल, मॅक्रोसिस्टिस, इक्लोनिया, लेसोनिया, डर्बिलिया, अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे जे काही अल्गल जीनस आहेत या अल्गल जीनसमध्ये व या अल्गल जीनस पासून अल्जिनेट तयार केलं. आणि मग हे तयार केलेलं जे काही अल्जिनेट आहे हे पहा कसं काय वापरलं, ते सोप तयार करण्यासाठी, साबण तयार करण्यासाठी. आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सोप वापरता, मेडिमिक्स वापरता, नंतर तो ग्लिसरीन असणारा काय ना त्याचं पियर्स आहे, डव साबण आहे, सगळ्याच प्रकारचे साबण. थोडक्यात या प्रत्येक साबणामध्ये ॲज अ स्मूथनिंग एजंट, स्मूथ तुमची स्किन राहण्यासाठी, तुम्हाला स्मूथ वाटावं म्हणून या ठिकाणी वापरलं जाते अल्जिनेट. त्याचबरोबर पॉलिश, बूट पॉलिश असते बघा त्याच्यामध्ये, किंवा इमल्शन पेंट्स, ठीक आहे नाही, इमल्शन पेंट्समध्ये वापरला जाते, रंगामध्ये वापरला जाते. त्याचबरोबर जेली तयार करण्यासाठी, आता वेगवेगळ्या ठिकाणी जेली तयार केली जाते का, जेली चॉकलेट असेल किंवा बाकीचं काही, त्यामध्ये याचा वापर केला जातो. इट इज कॉन्फेक्शनरी अँड डेंटल इम्प्रेशन पावडर. डेंटल इम्प्रेशन घेतलं जातं. जर तुम्ही एखाद्या डेंटिस्ट जर गेला तर तुमच्या दातामध्ये कुठं कशा प्रकारची गॅप आहे ती जर घ्यायचं असेल मेजरमेंट, तर या प्रकारे हे अशा प्रकारची जेली तयार केली जाते. त्या जेलीमधून काय घेतलं जाते, मेजरमेंट घेतलं जातं. सो दिस अल्जिनिक ॲसिड इट विल स्टॉप द ब्लिडिंग इफेक्टिव्ह. ब्लिडिंग जे असतं म्हणजे रक्त वाहण्याचा जो काही प्रकार असतो, समजा आपली जखम झाली आणि त्यातनं ब्लिडिंग व्हायला लागली, रक्त व्हायला लागलं, तर त्या ठिकाणी ते ब्लिडिंग थांबवायचं असेल तर अल्जिनिक ॲसिडचा वापर केला जातो. म्हणजे इट इज ऑल्सो यूज ॲज अ मेडिसिन. त्यानंतर डायटोमाइट्स. These diatomites are obtained from the death of the diatoms cells like crystals, and it is insoluble, chemically inert, and it shows exceptional physical properties that makes it suitable for use in the industry. In oil and chemical industry, it is used as a filter. हे जे काही मटेरियल आहे हे ऑइल आणि केमिकल इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं. इट इज हीट रेजिस्टंट, न्यूट्रल आहे. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की इनर्ट आहे, म्हणजे काय, की यावरती कोणत्याही प्रकारचा हीटचा परिणाम होणार नाही, किंवा टेम्परेचरचा परिणाम होणार नाही, म्हणून मग हीट रेजिस्टन्स म्हणून वापरलं जातं. इन्सुलेटर किंवा जे काही बॉयलर्स असतात, ब्लास्ट फर्नान्सेस असतात मोठे, आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तापमान तयार होणार असते आणि ते तापमान बाहेर येऊ नये किंवा बाहेरच्या इतर बाकीच्या वस्तूंना लागू नये म्हणून इन्सुलेटर असतो. या इन्सुलेटर म्हणून याचा वापर केला जातो. सो इट इज यूज इन दी मॅन्युफॅक्चर ऑफ कार असेल, किंवा सिल्वर पॉलिश पावडर असेल, वॉटर ग्लासेस, टूथपेस्ट असेल, पेंट असतील, किंवा नंतर फोनोग्राफ
वेगळ्या प्रकारचे काही प्रॉडक्ट्स असतात यामध्ये याचा वापर केला जातो. सो इट इज यूज्ड ॲज अ फिलर फॉर दी बॅटरी बॉक्सेस अँड विथ दी ब्रेक लाईट फॉर स्विच अँड फ्यूज बॉक्सेस. त्यानंतर पुढचं एक प्रॉडक्ट बघा जे अलगीपासून तयार केलं जातं, फिनोरी. फिनोरी मीन्स वॉट? इट्स अ टिपिकल टाईप ऑफ ग्लू. हा एक ग्लू आहे एक प्रकारचा. काय ग्लू म्हणजे काय थोडक्यात, ज्याला आपण म्हणूया डिंक आहे. आता बघा ग्लूची गन आलेली आहे, ग्लू गन म्हणतात त्याला. ती गन मधून असं ते ग्लू लावलं जाते, गन चिकट असते ते. अशामध्ये याचा फिनोरीचा वापर केला जातो, विच इज ऑब्टेन फ्रॉम दी ग्लोयोपेल्टिस कॅटा. ह्या अलगीपासून याचं प्रोडक्शन केलं जातं आणि इट इज यूज्ड ॲज अ ग्लू. सो इट इज यूज्ड इन द कॉस्मेटिक इंडस्ट्री फॉर हेअर कर्लिंग. बघा ते तुम्ही काही याच्यामध्ये बघा केस जे ते केसाची स्थळ करण्यासाठी किंवा वेगळ्या प्रकारच्या काही स्टाईल करण्यासाठी वापरले जातात. जेली ज्याला म्हणतो आपण, आहे की नाही, डाय तयार करण्यासाठी असेल. सो इट इज ऑल्सो यूज ॲज इम्पॉर्टंट इन दी पेपर अँड टेक्स्टाईल सीझिंग इंडस्ट्री. सीझिंग एजंट पेपर तयार करण्यासाठी पेपर इंडस्ट्रीमध्ये, किंवा मग कापड इंडस्ट्रीमध्ये देखील याचा वापर आपल्याला, कापड असं कडक होण्यासाठी बघा. आता सुरुवातीला कॉटन जर बघितलं तर कॉटन किती मऊ असतो बरं, पण नंतर आपण त्यापासून तयार झालेले जे काही कपडे असतात त्यामध्ये स्टिफनेस येतो, कडक तयार झालेले आपल्याला बरेचसे काही कपडे पाहायला मिळतात. त्याच्यामुळं याचा वापर केला जातो. तर असे बरेचसे प्रॉडक्ट्स या ठिकाणी अलगीपासून तयार केले जातात. जसं की आपण पाहिलं पहिल्यांदा आगार आहे, की जे जपान असेल, साऊथ एशिया असेल, या देशामध्ये जास्त करून याचं प्रोडक्शन केलं जातं. साऊथ ईस्ट एशिया म्हणजे जपान किंवा हे म्यानमार वगैरे जे बाकीचे ना या ठिकाणी. फूड, फार्मास्युटिकल, कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये याचा जास्त करून वापर झालेला आपल्याला पाहायला. त्याचबरोबर इंडस्ट्री लेवलला जर विचार केला तर दुसरी ही एक अलगी आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला दिसेल पूर्णपणे की ही तळी आहेत या ठिकाणी, आणि या तळ्यांमध्ये पाणी आहे. या पाण्यामध्ये ग्रीन कलरची एक प्रकारची अलगी या ठिकाणी ग्रो केली जाते. हा, ही या ग्रीन प्रकारची जी काही अलगी आहे याचं नाव आहे स्पिरुलिना. सियानो बॅक्टेरिया आहे, ब्ल्यू ग्रीन अलगी आहे, ज्यामध्ये याचं कल्टिवेशन केलं जातं, प्रोडक्शन केलं जातं. आणि अशी मोठ्या प्रमाणामध्ये नंतर ही जी काही स्पिरुलिना आहे ही वाढल्यानंतर त्याला ड्राय केलं जातं. ड्राय केल्यानंतर त्याचं जे काही बायोमास तयार होईल, त्या बायोमासची पावडर तयार केली जाते. या पावडरपासून मग वेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स तयार केले जातात. का केले जातात? तर स्पिरुलिना जी आहे ती बघा, ह्या स्पिरुलिनामध्ये जर तुम्ही बघितलं अशा प्रकारे मायक्रोस्कोपमध्ये जर बघितलं तर अशा प्रकारे ही अलगी दिसते. ॲक्च्युली ब्ल्यू ग्रीन अलगी आहे, सियानो बॅक्टेरिया आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पाण्यामध्ये वाढते, फ्री फ्लोटिंग आहे किंवा सबमर्ज अलगी आपण ज्याला म्हणतो. पूर्ण पाण्यामध्ये हिरवीगार आपल्याला वाढली पाहायला. इव्हन आपल्या लोणार सरोवराच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला हे स्पिरुलिना पाहायला मिळते. मग यामध्ये पावडर आहे, ती पावडर जी आहे ती या पावडरपासून मग या प्रकारचे टॅबलेट्स तयार केले जातील. आता ही कशासाठी केली जाते? तर स्पिरुलिनाचे काही फायदे आहेत पहा. स्पिरुलिनामध्ये जसं बघितलं बारकाईनं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहेत. अगदी 60% काय आहेत? प्रोटीन्स आहेत, आहे की नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये काय आहेत? प्रोटीन्स आहेत, आणि त्याचबरोबर कार्बोहायड्रेट्स आहेत. म्हणजे याचं डायरेक्टली वापर जो आहे तो ॲज अ फूड सप्लिमेंट म्हणून केला. तुम्ही बघा फूड सप्लिमेंट असतात जसं की हे हॉर्लिक्स, बॉर्नव्हिटा, वेट गेनसाठी याच्यासाठी लहानपणापासून बऱ्याच जणांना दिले जातात. यामध्ये काय असते, गव्हामध्ये असणारे जे काही प्रोटीन्स आहेत हे एक्स्ट्रॅक्ट केले जातात. त्याचबरोबर बार्ली असेल किंवा ओट्स असेल, यामध्ये असणारे प्रोटीन्स एक्स्ट्रॅक्ट केले जातात आणि त्याचा फूड सप्लिमेंट म्हणून या ठिकाणी वापर केला जातो. पण मात्र इथे गव्हामध्ये जर बघितलं तर साधारणतः फक्त 38 किंवा 40% प्रोटीन्स असतात. पण इथे मात्र 60% प्रोटीन्स आपल्याला ह्या एका स्पिरुलिनामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळं प्रोटीनची जी काही कमतरता आहे ती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भरून काढण्याचं काम हे करते. म्हणून मग हे स्पिरुलिना जे आहे हे वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं जातं. जसं की इट हॅज अ मेडिसिनल ॲज वेल ॲज अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी. इट ऑल्सो इन्क्रीज युअर इम्युनिटी. सो इट फाईट्स अगेन्स्ट व्हेरियस ॲलर्जीज. वेगवेगळ्या ॲलर्जी ज्या असतात या ॲलर्जीच्या विरोधात हे काम करतं.
ॲलर्जी होऊ देत नाही शक्यतो. लो ब्लड प्रेशर असेल किंवा लिव्हर डिसीजेस असतील, आहे की नाही, लिव्हरचं काही प्रॉब्लेम असेल, त्याचबरोबर ब्लड शुगर लेवल जर काही कमी झाली असेल, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं असेल, वेट लॉस झाला असेल म्हणजे वजन कमी असेल, किंवा मग हेवी मेटल डिटॉक्सिफिकेशन, पर्टिक्युलरली आर्सेनिकचं प्रमाण जर का समजा एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये वाढलं असेल तर त्याला कमी करण्यासाठी, त्याचबरोबर कोलेस्टेरॉलची लेवल कमी करण्यासाठी, इट ऑल्सो लोअरिंग द रिस्क ऑफ कॅन्सर अँड एलिव्हेट सायनस इश्यूज अँड इट सपोर्ट वेट लॉस. ठीक आहे नाही, वेट गेन यामुळे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, तर बाकीचे विटॅमिन्स, अमिनो ॲसिड देखील आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. तर अशा सगळ्या काही याचे फायदे असल्यामुळे हे जे काही स्पिरुलिना जे आहे, या स्पिरुलिनाचा वापर केला जातो आणि इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या स्पिरुलिनाचं प्रोडक्शन केलं जातं. मग स्पिरुलिनापासून किंवा स्पिरुलिना पावडर असेल किंवा मग स्पिरुलिनाच्या टॅबलेट्स असतील, या तयार केले जातात. हे पहा, गुगलवर साधं तुम्ही स्पिरुलिना प्रॉडक्ट सर्च केलं तर एवढे मोठे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स या स्पिरुलिनाचे आलेले आपल्याला दिसतील. वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज त्या ठिकाणी ह्या स्पिरुलिनाचं प्रोडक्शन करत असतात. स्पिरुलिनापासून वेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स तयार केले जातात. पर्टिक्युलरली किंवा मेनली जर बघितलं तर आपल्याला फूड सप्लिमेंट म्हणून याचा वापर झालेला आपल्याला जास्त करून पाहायला मिळतो. त्याचबरोबर यामध्ये जर तुम्ही बघितलं तर या स्पिरुलिनापासून अगदी बिस्किट म्हणा किंवा या प्रकारचे सिरप असेल, टॅबलेट्स असतील, पावडर स्वरूपामध्ये असेल किंवा लिक्विड स्वरूपामध्ये असेल, सगळ्या स्वरूपामध्ये हे स्पिरुलिना जे आहे ते वापरलं जातं. ठीक आहे नाही, जसं गव्हापासून बिस्किट तयार केली जातात, तशी याची काही बिस्किटं तयार केली तर ही जास्तीत जास्त न्यूट्रिशियस आहे. बिकॉज ऑफ दॅट इट हॅज iron, फाईव्ह दिले, it is rich with the iron, 60 to 70% of proteins, and highest source of vitamin B12. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी बघा, काही समजा डायबिटीज पर्सन असेल किंवा एखाद्याला अगदीच डायजेशनचा मोठा प्रॉब्लेम असेल, ज्याला बाकीचं जेवण जमत असेल, किंवा इव्हन कॉमनली सुद्धा या स्पिरुलिनाची जर काही 1 किंवा 2 टॅबलेट घेतलं तर तुमचं जवळपास सकाळी नाश्ता करता तुम्ही त्या नाश्त्यामधून जेवढी काही एनर्जी, जेवढे प्रोटीन्स तुम्हाला मिळणार आहे तेवढी या ठिकाणी मिळायला आपल्याला पाहायला मिळतं. आता बघा, डाएट प्लॅनिंग जे काही केलं जाते, डाएट प्लॅनिंगमध्ये अशा प्रकारे फक्त प्रोटीनचा सोर्स, आयर्नचा सोर्स, कार्बोहायड्रेटचा सोर्स घेतला जातो. आधी एकच मिनिट राहील फक्त, एक नाही अजून 5 मिनिटं. तर याच्यामध्ये हे जे काही स्पिरुलिन आहे, हे स्पिरुलिन किंवा स्पिरुलिनापासून तयार केलेलं हे जे काही स्पिरुलिना कंटेंट आहे, हे फूड सप्लिमेंट म्हणून वापरलं जातं आणि डाएट प्लॅनिंगमध्ये बऱ्याच वेळेला वापरलं जातं. डाएट करतं म्हणजे काय होतं, आपण बघा, आता आपण समजा अगदी मोठी थाळीभर भात जर काय खाल्ला, मोठी थाळीभर तुम्ही जेवण केलं, पण यामध्ये बाकीचे पदार्थ जास्त असतात, फॅट्स जास्त असतात, कोलेस्ट्रॉल जास्त आहे, तेल जास्त आहे. आपल्याला ॲक्च्युली शरीराला काय आवश्यक आहे? प्रोटीन्स. आपल्याला काय आवश्यक आहे? मिनरल्स, विटॅमिन्स. हे जर काही मिनरल्स, विटॅमिन्स फक्त प्युअर फॉर्ममध्ये जर काही यातून मिळत असतील, तर बाकीचं एक्स्ट्रा जे काही ऑइली म्हणा, फॅट्स म्हणा, फॅटी ॲसिड्स म्हणा, हे जे काही आपण कन्झम्पशन करतो हे या ठिकाणी कमी झाल्यानंतर तुमचं ॲटोमॅटिकली तुमची जी काही हेल्थ आहे ती फिट राहते. सो सिम्पली दिस स्पिरुलिना इज यूज फॉर इन्क्रीजिंग द मेटाबॉलिझम. इट बूस्ट द इम्युन सिस्टीम जी आहे ती ही काय करते? वाढवते. त्याचबरोबर कोलेस्टेरॉलची लेवल कमी करेल किंवा सपोर्टिंग दी वेट लॉस. इट ऑल्सो प्रिव्हेंट्स दी सम काइंड ऑफ कॅन्सर ऑल्सो. तर अशा प्रकारे ही स्पिरुलिनाचा बेनिफिट आहे आणि ही स्पिरुलिना अल्गी जी आहे याचा वापर वेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट तयार करण्यासाठी केला. लास्टली आपल्याला इथं बघायचं आहे की ही जी काही अल्गी आहे, या अल्गीचा ॲग्रिकल्चर फील्डमध्ये काय वापर आहे. ॲग्रिकल्चर फील्डमध्ये अल्गीचं काय इम्पॉर्टन्स आहे. शेतामध्ये अल्गी जर आली तर चांगली की वाईट. यामध्ये पहा, टेरेस्ट्रियल अल्गी जी आहेत, म्हणजे त्याला आपण म्हणूया की वॉटर बॉडीपेक्षा इतर बाकीच्या भागामध्ये येणाऱ्या अलगी, म्हणजे ओलसर ठिकाणी येणाऱ्या अलगी, आपल्या शेतीमध्ये येणाऱ्या काही अलगी असतील, तर त्याचा देखील महत्त्वाचा रोल आपल्याला या सॉईल बायोलॉजीमध्ये पाहायला मिळतो. कारण का, या अलगीपैकी ब्ल्यू ग्रीन अलगी जे आहेत, हां, ब्ल्यू ग्रीन अलगी जे आहेत दे आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर नायट्रोजन फिक्सिंग एजंट्स.
Okay, so these blue-green algae, they can fix the atmospheric nitrogen and they convert this atmospheric nitrogen into nitrate and nitrite. Okay, nitrate and nitrite मध्ये याचं कन्व्हर्जन केल्यानंतर मग हे नायट्रेट किंवा नायट्राइट जे आहे ते ॲज अ नायट्रोजन सोर्स म्हणून प्लांटमध्ये काय केले जातात, ॲब्झॉर्ब केले जातात. सो इन दिस वे these blue green algae are important as in the agriculture. मग याच्यामध्ये जसं की नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस आहे. मग नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठीच्या वेगळ्या प्रकारच्या ब्लू ग्रीन algae आहेत, सियान बॅक्टेरिया आहे ज्याला आपण म्हणतो ॲनाबियाना, नंतर टॉलिफोथ्रिक्स, नंतर ऑस्लाटोरिया आहे, अशा वेगळ्या प्रकारच्या नॉस्टॉक आहे. ह्या वेगळ्या ज्या काही algae आहेत, blue green algae particularly, they can fix the atmospheric nitrogen and convert it into available for the plant. सो इन दिस, मग ह्या ब्लू ग्रीन algae ज्या आहेत या काही ठराविक प्रकारच्या समजा काही टेरिडोफायटिक प्लांट जे आहेत या टेरिडोफायटिक प्लांटच्या सोबत असोसिएशन निर्माण करतात, म्युच्युअल असोसिएशन निर्माण करतात आणि ते दे प्लेज अन इम्पॉर्टंट बायोफर्टिलायझर म्हणून याचा वापर केला जातो. मग बघा जसं की राईस फील्ड असेल म्हणजे भाताची शेती असेल किंवा मग पाण्यामध्ये येणारी काही पिकं आहेत बघा, भात शेती असेल किंवा नाचणी किंवा वरई, असं काहीतरी बरीचशी काही पिकं आहेत की ज्याला पाणी लागते भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये. हां, मग आता अशा मार्शी प्लेसमध्ये जर काही algae या प्रकारचे सियानोबॅक्टेरिया जर काही ग्रो झाले, हे कल्चर देखील ब्लू ग्रीन algaeचं कल्चर देखील उपलब्ध होतं बघ किंवा मिळते आता, किंवा ते जर तुम्ही त्या ठिकाणी टाकलं तर त्या ठिकाणी त्या प्लांटला नॅचरली नायट्रोजन जो आहे तो नायट्रोजनची अवेलेबिलिटी झालेली आपल्याला दिसते. So they can naturally fix the atmospheric nitrogen by the process of nitrogen fixation. Then ॲग्रिकल्चर फील्डमध्ये algae जे आहेत हे ॲज अ ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून काम करतात, ठीक आहे ना. मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली algae जी आहे ती पुन्हा पाणी आटल्यानंतर पुन्हा त्याचं काय होईल, कंपोस्ट होईल आणि कंपोस्ट मॅन्युअर या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. एक मिनिट फक्त अँड सॉईल फर्टिलिटी इन्क्रीज करण्यासाठी इट ऑल्सो इफेक्ट soil fertility directly, and extracellular products serve as a source of carbon and nitrogen for microorganisms. ओके, या ठिकाणी की algae जे आहेत हे सॉईलची फर्टिलिटी इन्क्रीज करण्यासाठी मदत करतात. मग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नायट्रोजन आहे, सल्फर आहे, फॉस्फरस आहे, हे कंटेंट या ठिकाणी सॉईलला अवेलेबल करून दिले जातात algaeकडून. त्याचबरोबर रिक्लेमॅटायझेशनचंही काम करतात. रिक्लेमॅटायझेशन म्हणजे काय, की समजा जमिनीमध्ये जर काही जास्त प्रमाणामध्ये सॉल्ट किंवा अल्कलाईन सॉलिड्स असतील तर हे त्या ठिकाणी जमिनीमधून किंवा सॉईलमधून कमी करायचं काम देखील हे algae करत असतात. सो मोस्ट ऑफ द ब्लू ग्रीन algae they helps in reclimatization of saline and alkaline soil. So it decrease the pH and increase the phosphorus, nitrogen and organic material contain the field and thus converting it into the fertile and cultivable lands. And lastly, in agriculture field, algae helps in coralline or lime deposition field. म्हणजे चुना जो काही तयार होतो बघा, लाईम डिपॉझिशन जे काय होते हे algaeमुळे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. काही ठराविक प्रकारचे algae आहेत याचं डिपॉझिशन होतं या ठिकाणी आणि लाईमचं प्रमाण वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, so lime deposition will be also enhanced by these some kind of algae like lithophyllum, lithothamnion. तर अशा प्रकारे हे algaeचे